हा यूट्यूब फॅमिली, आज मला जायचं होतं नाशिकला पत्रिका ठेवण्यासाठी जोडीने, त्याच्यामुळे मी हा लुक केला होता। कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांग। मी लुक वगैरे कंप्लीट केला, माझा चालला होता येडापणा आरशामध्ये बघ इकडे बघ। माझ्याकडे 10 रुपये पण नाही। I don't have हो मग काय तपकीर आणू काय? चलो भाऊ थांबा ना 2 मिनिटं। बुट नको ना मग काय करू? मंदिरात गडी काढावं लागणार। ते कुठे मला टाइम लागतो घालायला, असं आडायला घालायला सॉक्स राहते ना त्या। हा ना, सॉक्स घ्यायला पाहिजे होती, 5 एवढं लागतं, नवीच घ्यायला पाहिजे। चला तुम्ही चला ना खाली, तुम्ही चला ना। अरे तुम्ही मला वाटकाला पाहते, मी इतके चिल घालू। ती चावी घेतली का गाडीची? जाऊ फिर पडतो मारायची कोणाला? हा थांब रे, ऐक ना, माझी गोष्ट राहिली। दादू मा 4000 घे भाऊ। दादू माझं पण घे भाऊ। जा मला असं तोंडाला जास्त बाकी भविष्य गाडी पुसण्यासाठी पाहिजे असेल तर एन्क्वायरीसाठी नंबर देते मी तुम्हाला। 981881। पुढे 00 लावून घ्या तुम्ही, किती पण। 1 सोडून 2 आहे आमच्याकडे बघा। नीट पुसा, गाडी चकाचक झाली पाहिजे। बाहेर येतो का? आमदार साहेब मध्ये बसली। आमदार साहेबांना ग्रामपंचायत सदस्य फोन आलाय। सदस्य काय म्हणते? सदस्य काय म्हणती? सचिव सचिव तिथं झाली। मग आमदार साहेब म्हणतात तिथे नको जाऊ, दुसरीकडे जाय। मस्त गारा आहे ते। स्कॉर्पिओ पाहिजे दादू। कुठे रे? नवीन घेतली, समोरच लावली। कुठे? अरे भाई जबर रेड्या थांब रे, snap काढू दे, snap। ब्लॅक ब्लॅक एक व्हिडिओ काढतो। याची मुद्दम जोरात गेला पण चालणार बरोबर नाही। तोंड आहे का बांधा? मी ब्लूटूथ लावत होतो। नाही नाही, ब्लूटूथ ने आवाज चांगला नाही। हा चल कनेक्ट कर, चल ब्लूटूथ चालू आहे ना? चालू आहे भाई, वायफाय कर ना। कर आता वायफाय। अरे वायफायच कर ना आता। भाई नीट जरा नीट तोंड कर, माझा ब्लॉग खराब नको करू। जसं आपण आपलं पोट भरतो तसं गाडीचं पण पोट भरतो आम्ही। हो ना, मी 2दा RTO माल धरले, टेन्शन नाही घेत आपण। एकदा ट्रॅक्टरवरची धरले, एकदा मोटरसायकलवरची धरलेले। आमल्या ॲव्हरेज पाय गाडीचं काही नाही, आपण 2दा मॅडमनी धरलो किती पण येते ठीक आहे म्हणे, दुसऱ्यांदा दिसायला पाहिजे, दुसऱ्यांदा ट्रॅक्टर। अरे भाई फॉर्च्युनर आहे का? त्याच्यानंतर आम्हाला जत्रावरती त्यांना घ्यायचं होतं, त्यांना पिकअप करायचं होतं। सो आम्ही त्यांच्या रस्त्याकडे जात होतो, त्यांना घेतलं वगैरे। त्याच्यानंतरून माळनवच्या गणपतीला पण जायचं होतं, सोमेश्वरला पण जायचं होतं। आणि सो त्यांचे फ्रेंड पण येणार होते, मग आम्हाला त्यांच्या फ्रेंडला पण घेण्यासाठी जायचं
अरे बाप एकच दिसलं बाहेर पण काच खाली का रे खालीच आहे ना अरे खाली नाही राहिली कर ना खाली कोण होत रे मोठे बांधले काय झालं? अरे नाही तो सिरियसली हात करत होता मला सिक्युरिटी तुम्ही बघितलं होतं का त्या नाही त्याला वाटलं सेल हे कोणतरी मोठे लोक आहेत ती पोरगीला काय करवा त्याच्याकडं रडू राहिला गोल्या रडू राहिला गोल्या नको रडू होईल तुझं पण चांगलं जाऊ दे म्हणून आपण गणपतीला आलोय हे बाई तर सर्व गम मध्ये शेजारीच वर्णाच्या माझ्या झालं पुढे समजा हॅलो गाईज, आता रक्तदान करून झालंय आमचं. हे बघा इथं दिलेलं आहे. नीट फिरवा माणसं तोंडा दाखवा नीट. आणि आता सोमेश्वरकडे रवाना करतोय. आपल्या पानवाणी जारीस हर्षवाणी माझा आणि यांची फोटोशूट वगैरे झाला. त्याच्यानंतर आमची चालली होती मस्ती सर्वांची. बघा व्ह्यू किती छान आहे, इतकं छान वाटत होतं, एकदम प्रसन्न, एकदम भारी वाटत होतं, एकदम निसर्गरम्य. खूप पब्लिक होती त्याच्यामुळे अजून छान वाटत होतं. आणि संध्याकाळच्या वेळी तर खूप छान वाटतं बस. आपण चहा प्यायला आलोय घ्यायचं तो भुसा भुसा पाहिला उजरचा भुसा आधी व्हिडिओ निघू द्या, आधी ब्लॉग. चहा वगैरे पिऊन झाला माझा आणि शेटचा चालला होता टाईमपास. माझी नथ सारखी पडून जायची. दर्शन वगैरे झालं. त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं टेक्स्टाईलमध्ये. राव टेक्स्टाईलमध्ये गेलो. आम्हाला बघायचे होते पप्पाला आणि दादांसाठी कपडे. त्याच्यानंतर आम्ही बघितले वगैरे.
त्याच्यानंतर आम्ही तिथे कपडे वगैरे बघितले पण आम्हाला आवडले नाही, त्याच्यामुळे आम्ही काही तिथे कपडे घेतले नाही. मी डायरेक्ट घरी निघालो.